गृहिणी आहात, मी पण एक गृहिणी आहे, वर्किंग वुमन आहे. तर गृहिणी आहात किंवा हाउसवाईफ आहात, तर मग एकदम छान कसं राहायचं? हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तर आपण गृहिणी असाल किंवा हाउसवाईफ असाल किंवा वर्किंग वुमन असाल, तर बऱ्याच वेळेस आहे ना, गृहिणी ज्या असतात, हाउसवाईफ ज्या असतात, तर त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं, स्वतःमध्येच असा ना डलनेस वगैरे येतो आणि मग दिवसभर फक्त काम, काम, काम. म्हणजे सकाळी स्वयंपाक, संध्याकाळी स्वयंपाक, मुलांचं बघणं, हसबंडला टिफिन करून देणं, त्याचं रेडी होणं, त्याचा नाश्ता, चहा सगळं वेळेवरती करून देणं, त्याच्या ड्रेस प्रेस करण्यापासून सगळ्या गोष्टी आजकाल हाउसवाईफ करत असतात. पण एक तुम्ही स्वतःला विचारा हा प्रश्न, की तुम्ही स्वतःकडे कधी लक्ष द्यायला चालू कराल? कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ह्या आयुष्यामध्ये छान राहणं, स्वतःवरती लक्ष देणं, स्वतः फिट राहणं, स्वतःची काळजी घेणं हे पण खूप महत्वाचं आहे. त्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, की ॲज अ हाउसवाईफ किंवा ॲज अ गृहिणी तुम्ही स्वतःची स्वस्तात मस्त छानशी अशी कशी काळजी घ्याल आणि कुटुंबासोबत कसं छान आनंदी राहाल, ह्याचे मी तुम्हाला आज सिक्रेट सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. सांगा तुमच्या मनातून हॉनेस्टली एक उत्तर द्या, की जेव्हा हसबंड आपला बाहेर जॉबला जातो, तर आपण त्याच्यासाठी किती काय-काय करतो? हे बघा, मी कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह बोलत नाहीये हसबंडबद्दल, बट जसा हसबंड बाहेर जाऊन काम करतो 8 तास, 9 तास, तशीच आपली जी मैत्रीण आहे, म्हणजे गृहिणी जी आहे, आपण सुद्धा 8-9 तास घरासाठी दिवसभर हे काम करतच असतो. तर असं कुठलंही कंपॅरिझन वगैरे मी करत नाहीये, हे मी पहिलेच क्लिअर करते. फक्त माझा एकच उद्देश आहे, मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, गृहिणी वगैरे ज्या असतात ना, त्या स्वतःवरती अजिबात लक्ष देत नाही. म्हणून मी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, तर आता स्किन केअर म्हणा किंवा मग हेअर केअर किंवा स्वतःची काळजी घेणं याच्यामध्ये बऱ्याचशा खर्चिक गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे मे बी हाउसवाईफ म्हणत असा विचार करते शकेल, की मी कशाला बाई हे करू, याच्यामध्ये कशाला मी पैसे वेस्ट करू. तर असं नाहीये. तर आयुष्य हे एकदाच भेटतं. तर पहिली गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून काय करायची आहे, आपण सकाळी स्वयंपाक करतो 1-1.5 तास, संध्याकाळी 1-1.5 तास स्वयंपाक करतो. तो जो वास, स्मेल, तेलाचा वास, सगळ्या गोष्टी ना काय होतं आपल्या बॉडीवरती कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्सच्या ह्याच्या माध्यमातून आपल्या शरीरावर वगैरे येत असतात आणि आपण कसं करतो, अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक वगैरे किचनमध्ये मोस्टली वावरत असतो. तर काय करायचं, पहिली गोष्ट हेअर पासून सुरुवात मी तुम्हाला सांगते. आपली जी हेअर जी आहे याच्यामधून प्रचंड वास येतो आणि आपण ऑइल कधी-कधी लावत असतो. बऱ्याच गृहिणी ऑइल लावून ठेवतात हेअर्सला, 2 दिवसांनी हेअर वॉश करतात. तर काय करायचं, पहिली गोष्ट टिप-टॉप म्हणजे म्हणतो आपण तशी काळजी घ्यायची, स्वस्तात मस्त. सगळेच हेअर वॉश करत असतील, तर हेअर वॉश करताना छानपैकी सगळं ऑइल जे आहे आपल्या हेअरमधून निघेल, असा छानपैकी हेअर वॉश करायचा. छानसा एक अफोर्डेबल शॅम्पू यूज करायचा आणि शॅम्पू तुम्ही जर शिकेकाई यूज करत असाल, बऱ्याच जणांना, मैत्रिणींना शिकेकाई काय आहे हे माहिती असेल, तर शिकेकाई जर यूज करत असाल, त्याने पण छानसा फेस होतो. पण तेल निघेल की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. एक छानसा अफोर्डेबल शॅम्पू मार्केटमध्ये मिळतात. त्या हिशोबाने छान शॅम्पू करायचा आणि छान इथून इथपर्यंत असे छान हेअर वॉश करायचा. तुमचे किती लांब आहे हेअर त्या हिशोबाने शॅम्पूची क्वांटिटी वगैरे घेऊन त्या ह्याने मस्तपैकी छान क्लीन करायचा. एकदा हेअर छान क्लीन झालंय, की ते छान ड्राय होईपर्यंत लगेच मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, की काम असतं म्हणून ओले-ओले केसांचीच वेणी बांधली जाते किंवा जुडा बांधला जातो. ते अगदी चुकीचं आहे. त्याच्यामुळे विचित्र असा वास परत सुटू शकतो हेअर्सला. त्याच्यामुळे हेअर छान ड्राय होऊ द्यायचे. छोटासा नॉर्मल तुम्हाला जर काम करायचं असेल, तर नॉर्मल क्लच लावून बाकीचे हेअर्स मोकळे ठेवून म्हणजे ते त्याच्या हिशोबाने सुकतात पण आणि त्याचा वास पण एकदम येणार नाही आणि मग छान सुकल्यानंतर हेअर छान कोंब केले तर आणि लगेच बांधायची घाई करायची नाही. थोडे ड्राय चांगल्यापैकी ड्राय झाल्यानंतरच त्याची वेणी असेल किंवा तुम्ही जुडा घालत असाल तसं करा. म्हणजे परत हेअरचा कुठल्याही प्रकारचा घामाचा वगैरे वास येणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच वेळेस ना आपले जे हेअर्स आहे,
ते काम करायचं म्हणून आहे ना, विचित्रपणे जुडा वगैरे बांधून ठेवतो किंवा क्लच वगैरे बांधून घेतो. पण थोडंसं त्याला जरा स्टाईलने बांधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक छानशी वेणी असेल किंवा एक क्लच वगैरे छान लावत असाल, तर क्लच लावा किंवा वेणी घालत असाल, तर छानपैकी त्याला एक ₹5-10 मध्ये रबर बँड मिळतात. असे रबर बँड लावा किंवा मग क्लचही 10, 15, 20 मध्ये 25 मध्ये क्लचर मिळतं. एक छानसा क्लचर तुम्हाला कुठल्या साईजचा हवा असेल, खूप मोठा पण घेऊ नका. तुमची हेअरची लेंथ किती आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही हे जे क्लच आहे ते सिलेक्ट करा आणि त्या हिशोबाने टाय करायला प्रयत्न करा प्रत्येक वेळेस. आणि मेक शुअर करा की सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही 2 टाइम जरी तुमचे छान हेअर कोंब केले की ते छान सेट राहतात. म्हणजे असे वरती वरती जे आलेले असतात ते तसं काही राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही साडी वेअर करत असाल किंवा मग अ, पायजामा आणि टी-शर्ट वगैरे वेअर करत असाल किंवा मग गाऊन वगैरे बऱ्याच मैत्रिणी आपल्या घरगुती ज्या महिला आहेत घरी असतात बऱ्याच वेळेस गाऊन वगैरे वेअर करत असतात. तर मेक शुअर करा रोजची रोज छान आहे ना नाही इस्त्री करायला वेळ मिळत. आय अंडरस्टँड. काय आपण नाईट ड्रेस वगैरे घालत असतो तो बऱ्याच वेळेस काय होतं आपण दुसऱ्या दिवशी नाईटला तोच घालतो. बट मेक शुअर करा की तो वॉश केल्यानंतरच घाला. म्हणजे दुसऱ्या दिवशी तो लगेच वॉश करा. म्हणजे तो जरी आपण म्हणतो की काय झोपायच्या वेळेस तर घातला होता आणि मग परत लगेच धुवायला काय गरज आहे. बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं. तर तसं न करता तो वॉश करून परत घाला आणि दिवसभर जे काही तुम्ही कपडे घालत असाल त्याच्यावरती न झोपता तुम्ही एक वेगळा ड्रेस किंवा वेगळा गाऊन किंवा वेगळा पायजामा सेट म्हणजे तो दिवसभराचं काम केलेलं आहे, घामाचा वास येणारा तो न घालता चेंज करून झोपत जा. म्हणजे तुम्हाला झोपताना पण छान वाटेल, तुमच्या पार्टनरलाही छान वाटेल. स्मेल छान येईल पहिली गोष्ट म्हणजे आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आतून मनातून असं फ्रेश वाटेल. ची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. तर बऱ्याच वेळेस आहे ना बऱ्याच ठिकाणी महिला साधा लिप बाल्म पण यूज करत नाही. तर तसं न करता एक छोटासा छानसा लिप बाल्म यूज करा किंवा मग तुम्ही फेसला जर बाहेर पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नसेल किंवा तेवढं अफोर्डेबल नसेल, तर घरच्या घरी फेस स्क्रब करा. म्हणजे बेसन, दही वगैरे हनी वगैरे असे घरगुती इन्ग्रीडियंट्स टाकून तुम्ही फेस पॅक लावा आणि छानपैकी त्याच्यावर फेसला स्क्रब करा. आता स्क्रब करताना पण खूप तुम्ही असा घासायचा प्रयत्न केला, तर स्किन डॅमेज होऊ शकते. तसं न करता अगदी हलक्या हाताने फेसवरती मसाज करून आणि छानसा फेस आपला हायड्रेटेड राहील त्या हिशोबाने मॉइश्चरायझर छोटंसं छानसं मॉइश्चरायझर अप्लाय करून जास्तीत जास्त दिवसभरामध्ये पाणी पिण्याचं टार्गेट ठेवा. कारण काय होतं कामामध्ये बिझी असल्यामुळे तुम्ही काय करता, की पाणी पिण्याचं बऱ्याच वेळेस आहे ना, आपण लक्ष राहत नाही किंवा अव्हॉइड होतं किंवा कामामध्ये वेळ मिळत नाही असं होऊ शकतं. तर आपल्याला जर आपली स्किन छान ठेवायची असेल, तर जास्तीत जास्त हायड्रेटेड राहणं हे स्किनचा एक खूप मोठा पार्ट आहे. इव्हन आपल्या हेल्थचा. तर ह्याच्यावरती नक्की तुम्ही लक्ष द्या आणि काम तर होतच राहील, पण तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच महिला इव्हन माझ्या आईला वगैरे पण सवय आहे, इव्हन मला पण. तर नेल्स वगैरे थोडेसे वाढवायचे. पण काय होतं नेल जर तुम्ही वाढवत असाल, तर त्याची तेवढीच काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही नेल पेंट अप्लाय करत असाल, जर ती नेल पेंट 2-3 दिवसानंतर आहे ना, आपला कामामध्ये हात असल्यामुळे ना, अर्धवट ती निघून जाते आणि मग ती तशी जर राहत असेल, तर ती लगेच पूर्ण रिमूव्ह करा आणि परत नवीन फ्रेश अप्लाय करा. आणि जर लावत नसेल, जर नेल वाढवत असाल, तर नेल जे आहे ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा मग नसेल नेल आवडत वाढलेले, तर सरळ-सरळ छानपैकी नेल्स असे छान कट करा आणि नेल पेंट अप्लाय करायची तर नका करू. पण पहिली गोष्ट म्हणजे अर्धवट राहिलेली नेल पेंट तशीच ठेवू नका. ते खूप घाण दिसतं आणि ते इव्हन समहाऊ जरी तुम्ही तुमचा असा विचार करत असाल, की यार काय होतं, कोण बघणार? पण तसं नाहीये. आपल्याला छान वाटण्यासाठी हे स्वतःसाठी असं करा, की अर्धवट राहिलेली नेल पेंट रिमूव्ह करा नेल रिमूव्हरने आणि छानशी एक छोटीशी मस्तपैकी क्लीन जी तुम्हाला सूट करत असेल का खूप व्हायब्रंट कलर जे आहे, डार्क कलर जे आहेत ते न लावता असे छान सॉफ्ट शेड जे येतात नेल पेंटचे ते यूज करा आणि ते छान आपल्या हातावरती अप्लाय करा. याने खरंच खूप फरक पडेल. तुम्हाला एक कॉन्फिडंट फील होईल. आता हात आणि आपले जे पाय आहे, तर याच्यासाठी काय करायचं आपण प्रत्येक वेळेस वॅक्स
बऱ्याच वेळेस वॅक्स, आता आजकाल तर सगळेच वॅक्स करतात आणि वॅक्सिंग वगैरे केल्यानंतर ना आपल्या हातांचं स्क्रबही करायचं. तर तेवढं जर अफोर्डेबल नसेल तर घरातल्या घरामध्ये बेसन पीठ, दूध, दही किंवा मग त्याच्यामध्ये हनी वगैरे टाकून छान स्क्रब केलं तरी छान स्किन एक्सप्लॉइट होते. कारण आपण जेव्हा वॅक्स वगैरे करत होतो ते दाणे-दाणे स्किन ड्राय होऊ नये किंवा मग छान सॉफ्ट राहावी वगैरे यासाठी नेहमी आपण आपल्या हाताची ना काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण हातामध्ये आपण छान बँगल्स घालतो, जे की सगळ्या महिलांना आवडतात. तर ते छान उठून दिसण्यासाठी, छान आपले हात जे आहे मऊ दिसण्यासाठी, स्वतःला छान वाटण्यासाठी आणि काळपटपणा निघून जाण्यासाठी वगैरे ना, तर एक आयदर स्क्रब मार्केटमध्ये मिळतं ते यूज करा किंवा घरातल्या घरात स्क्रब बनवून छान हातांचे एक्सप्लॉइट करणं चालू करा. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, आपण इथपर्यंत ब्लाउज वगैरे घालतो आणि खालचा भाग, हा वरचा भाग जो आहे ना, तो व्हाईट व्हाईट दिसतो कारण तो ते झाकलेलं असतं. पण इथून खालचा जो भाग आहे तो काळवंडलेला दिसतो. तर इथून इथपर्यंत पूर्ण जो आपला हात आहे छान एक समांतर डिकलरेशन न दिसता एक कलरच एकच दिसायला पाहिजे स्किन टोन. त्यासाठी छान स्क्रब करून आहे ना, स्क्रब करत राहावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर उन्हामध्ये खूप जास्त जात असाल तुम्ही तर ट्राय करा की फुल स्लीव्हज जे ड्रेस येतात इथपर्यंत किंवा मग कुर्ती वगैरे यूज करत असाल किंवा मग सन प्रोटेक्शनचे हँड ग्लोव्हज मिळतात ते ट्राय करा जर वर्किंग असेल तर. म्हणजे जेणेकरून तुमचं जे डिस्कलरेशन होत असेल उन्हामुळे ते होणार नाही आणि तुम्ही अल्टिमेटली छान दिसाल आणि एक छानसा कॉन्फिडंट तुमच्यामध्ये नेहमी राहील. आता हे सगळं स्किन, हेअर, हात सगळं झालं. मानेचंही तसंच तुम्ही छान मेंटेन ठेवा अशी छान, म्हणजे तुमचं डिस्कलरेशन वगैरे दिसणार नाही. आता मेन म्हणजे आपले जे पाय आहेत, फूट, तर आपण खूप वेगवेगळ्या चप्पल्स घालण्याची आपल्याला सवय असते. तर मेन म्हणजे आपले जे क्रॅक हील जे क्रॅक जे झालेले फूट असतील तर ट्राय करा की एखादी छानशी क्रॅक क्रीम मिळते ती यूज करा किंवा मग ट्राय करा की पेडिक्युअर होत असेल, तुम्हाला अफोर्डेबल होत असेल किंवा घरी पण तुम्ही आजकाल मार्केटमध्ये पेडिक्युअरचा पूर्ण सेट मिळतो. तर तुम्हाला बाहेर जाऊन सर्व्हिस घ्यायची नसेल तर घरच्या घरी पेडिक्युअर करा आणि छान नेल्स कट करून, अगेन मी तुम्हाला सांगितलं की नेल पेंट लावत असाल तर नेल पेंट छान अप्लाय करून इकडे-तिकडे जर डाग पडत असेल तर ते रिमूव्हरने आणि जे आपण इयरबड यूज करतो आणि छान साइडचं रिमूव्ह करायची. तशीच तशी कंटाळ करू नका ठेवायची. ते खूप घाण दिसतं तुम्ही जर चप्पल घालत असाल. आणि जर आपण बाहेर जात असेल तर काय होतं, आपल्याला कोणी ना कोणी ऑब्झर्व्ह करत असतं आणि जर तुम्ही स्वतःवर जर छान प्रेम करायला शिकलात, छान राहायला शिकलात तर ऑब्व्हियसली आपण एक अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि आपल्याला अजून एक छान वेगळाच कॉन्फिडन्स असतो. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पाय चप्पल ही खूप इम्पोर्टंट आहे. जर तुम्ही बाहेर जात असाल, गृहिणी जरी असाल तरी आज जोडवे घालतो वगैरे तर बऱ्याच वेळेस ना तिथं काळवंडलं गेलं असतं, तर वेळच्या वेळी जोडवे काढून तिथं छानपैकी स्वच्छ ठेवणं, नखं आपली साफ ठेवणं, क्रॅक झालेले हील ते छान पेडिक्युअरने करून घेणं आणि मस्तपैकी मॉइश्चरायझर अप्लाय करणं, स्क्रब करणं प्रत्येक वेळेस. आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करा. म्हणजे आपले जे लेग्स आहेत ते छान राहतील आणि आपण कुठल्याही प्रकारचा फुटवेअर घाला, आयदर चप्पल घाला, हील्स घाला, जे खूप सुंदर दिसतील. आणि नेल पेंट वगैरे छानशी अप्लाय करायची. जर तुम्ही घरामध्ये साडी जरी वेअर करत असाल, तर छान जर पाय असेल ना, ते खूप सुंदर दिसतात. तर हे नक्की तुम्ही ट्राय करा आणि जर करत नसेल तर आत्तापासूनच ट्राय करा. म्हणजे तुम्हाला अजून छान वाटेल घरामध्ये सगळ्या गोष्टी काम करायला. एक नवीनच कॉन्फिडन्स आणि नवीनच एक म्हणतात उत्साह जो आहे तो तुमच्यामध्ये येईल. आणि जर दिवसभर जर साडीच नेसत असाल, तर बऱ्याच वेळेस असं होतं, की मी ज्या मिऱ्या आहेत, त्या अशा अर्धवट वरती खोचून काम करत असतो. ते काम करतपर्यंत ठीक आहे, पण शक्यतो दिवसभरामध्ये छानशा ना साडी जर दिवसभरामध्येच जर वेअर करत असाल, तर छानशी साडी मस्त वेअर करा. असं नाही, की अर्धवट पल्लू असा घेतला किंवा मग पिन अर्धवट इकडून पदर निघतोय किंवा पिन न करता तसंच खोचून वगैरे वावरतात. अशाने काय होतं, आपल्याला अजून आहे ना डिप्रेस्ड फील होतं. जर एकदम छानशी साडी वेअर केली आणि तसं पण काम होतात, असं नाही की होत नाही. तर छानशी साडी मस्तपैकी सुटसुटीत साडी वेअर करून आणि काम झाल्यानंतर पण आहे ना, आपण काय करतो, की मी बघितलेलं आहे आजकाल आपल्या महिलांना खूप आवडतात. इव्हन मला पण आवडतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली हेल्थ आहे. जर तुम्ही जेवण दुपारी करत असाल, तर बऱ्याच वेळेस महिला झोपी जातात किंवा मग सीरियल मस्तपैकी बघत असतात 12 पासून तर 4 पर्यंत. तर त्यातला थोडासा 1-1.5 तास जरी तुम्ही वेळ काढला आणि स्वतःसाठी व्यायाम जर केला,
तर लेगचा व्यायाम येतो, हातांचा व्यायाम येतो. बऱ्याच वेळेस इथे ना तुमचं फुगलेलं असतात असे शोल्डर वगैरे जे आहे आणि असं स्लीव्ह जेव्हा तुम्ही ब्लाउज घालता ते असे फॅट असं लिटरली वरती दिसतं. तर त्याचे वेगवेगळे व्यायाम जे आहेत तुम्ही थोडंसं ऑनलाईन फोनमध्ये बघत असाल, आजकाल सगळ्यांकडेच फोन अवेलेबल आहे. तर त्याचे काही व्यायाम जे आहेत, मानेचे व्यायाम जे आहेत, हा जो पोर्शन आहे हा फुगलेला असतो याचे पण व्यायाम आहेत, एक्सरसाइज आहेत. तर इव्हन पोटाचे पण आहेत. सगळ्या गोष्टींचे आजकाल व्यायाम आहेत. तर जेवढं तुम्हाला शक्य होईल त्यातलं थोडंसं 1-1.5 तास तरी वेळ काढून आहे ना स्वतःसाठी म्हणजे फक्त वरचेवर छान राहणं याला महत्त्व नाहीये. आपली हेल्थ आपण जर छान फिट दिसत असेल, तर छान दिसत असेल तर सगळ्या ड्रेस, साडी तुम्ही इव्हन गाऊन जरी घातला साधा, तरी पण तुम्ही खूप छान दिसाल. आणि फक्त तुमचं जर वेट खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही किती लाखाची जरी साडी घातली, लाखाचा जरी ड्रेस घातला, तर तुम्हाला ते म्हणजे समहाऊ असं नाही मी नाव नाही ठेवत आहे, पण समहाऊ जर तुम्ही तसंच छान फिट राहिलं, तर तुम्ही स्वतःला किती छान दिसाल हे तुम्ही एक लक्षात घ्या आणि तसं छान राहायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे मुलं शाळेत गेली, हसबंड घरी नाहीये, ऑफिसला गेलेले, पण तुमच्याकडे 12 ते 4 तुम्ही टीव्ही बसून बघण्यापेक्षा तुम्ही टीव्ही चालू करून उभ्या-उभ्याने सुद्धा व्यायाम करू शकता. असं नाही की आणि आपल्या महिला गृहिणी तर मल्टीटास्किंग आहेच, हे तर जगजाहीर आहे. कारण त्या एका वेळेस बरेच कामं करत असतात. हे काम तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. ते एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर केली, तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं वेट पण छान मेंटेन राहतं. प्लस खाल्लेलं जे आहे गॅप नाही करा, लगेच खाल्ल्या-खाल्ल्या करू नका. तर आपण जे काही खातो त्या कॅलरीज पण छानपैकी बर्न होतात आणि वेट तर मेंटेन राहीलच, पण तुम्हाला आतून आळसपणा, एक स्थूलपणा जो आहे, जेवण झाल्या-झाल्या होतं, तर ते तसलं काही होणार नाही आणि दिवसभर तुम्ही एकदम फ्रेश आणि ॲक्टिव्ह राहाल आणि संध्याकाळी जेव्हा तुमचे पतिदेव घरात येतात, तेव्हा तुम्ही अगदी छान असे जर राहत असाल, तर तेच त्यांना सुद्धा खूप बरं वाटेल आणि समहाऊ ते तुमच्याकडेच अट्रॅक्ट होतील. तर हे नेहमी लक्षात ठेवा. तर आता मी थोडक्यात तुम्हाला बेसिक जी आयडिया आहे ती सांगितलेली आहे, की थोडक्यात गृहिणी आपण आहात, तर कसं छान राहायचं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण एक छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.